नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षांसाठी खास अशी माहिती मी तुम्हाला देणार आहे. आजचा आपला विषय आहे संकल्पचित्र. हा परीक्षेसाठी तिसरा पेपर असतो. एलिमेंटरी परीक्षेसाठी बाह्य आकारांचा सराव. विषय संकल्पचित्र. संकल्पचित्रात आपल्याला काही घटक दिलेले असतात. त्या घटकांमध्येच काही अलंकारिक आकार रेखाटन करायचे असतात. एलिमेंटरी परीक्षेत आच्छादित रेखाटनासाठी उपयुक्त असलेले अलंकारिक बाह्य आकार. चला तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, काल आपण नैसर्गिक पानांचे अलंकारिक बाह्य आकार कसे रेखाटन करायचे याचा अभ्यास केला. आज आपण नैसर्गिक फुलांचे अलंकारिक बाह्य आकार कसे रेखाटन करायचे हे बघणार आहोत. नैसर्गिक फुले जशी असतात त्यांच्याच स्वरूपात आपण फुलांचे आकार रेखाटन करणार आहोत. पेन्सिलीचा वापर हलक्या हाताने करून छान असे फुलांचे अलंकारिक बाह्य आकार आपण रेखाटन करूया. यांचा जास्तीत जास्त सराव केल्यास आपण याचा उपयोग संकल्पचित्रात करू शकतो. या अलंकारिक बाह्याकारांमध्ये आपण आकर्षक सुंदर असे रंगकाम करणार आहोत. आपले चित्र सुंदर आणि आकर्षक तयार करण्यासाठी आपण विविध रंगांचा वापर करावा. तसेच प्रत्येक रंगात पांढरा रंग मिश्रित करून जर आपण हे रंग वापरले तर आपले चित्र अधिक सुंदर दिसू शकेल. याचा फायदा आपल्याला परीक्षेत होईल. जास्तीत जास्त सराव करून आपण रंगसंगतीचा योग्य वापर करावा.
शिकलो की नैसर्गिक फुलांचे अलंकारिक बाह्य आकार कशा प्रकारे रेखाटन करावे यांचा जास्तीत जास्त सराव तुम्ही करावा. तसेच यामध्ये रंगसंगतीचा योग्य असा वापर करून तुम्ही तुमचे चित्र अधिक सुंदर करू शकता. चला तर मग यापुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पक्ष्यांचे विविध अलंकारिक आकार कसे रेखाटन करावे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा.